सोडा की हो. मला खाली जायचं आहे. एक डाव सूर्यास्तानंतर दरवाजा बंद झालं की सूर्योदयानंतर उघडत्यात. माझं बाळ एकलं आहे घरलं. आत्याबाई शेजारच्या गावी गेल्या. धनी बी घरी नाही. भीमा मावशी आहे पण अगं पण तिला त्याच्या भाचीकडं. हे बघ, काळजी करू नकास. महाराजांच्या स्वराज्यात समद्यांची सोय आहे. हे भली मोठी धर्मशाळा आहे गडाव. माझं बाळ एकलं आहे घरलं. या पदर पसरती तुमच्या पुढं. मला जाऊ द्या. उद्या सूर्यास्तानंतर भारत जरी दाराच्या पलाड येऊन उभं राहिलं आणि म्हणाल वाईट जरा दरवाजा उघडा, तरी बी ही दारं उघडायची नाहीत, जागची हलायची नाहीत कोणी. कुठून तरी रस्ता असेल ना, एवढा मोठा गड, एखादी तरी अशी जागा असेल जिथे दरवाजा नाही, बुरुज नाही. कडा असा सांगतोया का वरून नुसतं खाली पाहिलं तरी माणसाला खेर येते. 1.5 गाव खोल तरी आहे. 1.5 गाव. कडा असा भळगत का तिथून फक्त वारावर येतो. पाणी खाली लागलं. पश्चिम कडा. आई, नाव काय तुझं? हिरकणी. रायगडवाडीची. पण सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद होतात आणि खाली उतरून जायला मनाई असते. हा नियम तुला ठाऊक आहे? आणि तरीही तू काल रात्री पश्चिम कडा उतरून गेलीस.
याचा अर्थ तू नियम मोडलास. आणि स्वराज्यात नियम मोडणाऱ्याची काय सुलूक केला जातो हे तुला ठाऊक आहे? बाळ खाली एकलं होतं, भुकेलं होतं म्हणून म्या जीवावर उदार होऊन ही कडा उतरत गेली. तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण आम्हाला तुझा पराक्रम आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. दाखव आम्हाला. मला नाही जमायचं महाराज. आता तरी नुसतं डोकावून बघताना बी धडधडतायची. काल हिथून खाली उतरून गेली ती एका बाळाची आई होती. बाळ खाली एकलं होतं, भुकेलं होतं म्हणून म्या जीवावर उदार होऊन ही कडा उतरत गेली. पर आता माझं बाळ माझ्याकडेच आहे. आता नाही जमायचं महाराज. यांना साडी चोळी देऊन सन्मानपूर्वक रायगडवाडीत पोचवा. जी राज. इंदुलकर, इथे तातडीने बुरुज बांधायला हवा. हिरकणी बुरुज. जी महाराज.